जय धर्मेश, जय मल्हार, जय सेवा, जय भीम, जय ज्योती, जय शिवराय। देह एकच असते पण मन दोन असतात, एक अंतर्मन आणि एक बाह्य मन। आणि या दोन मनाचा विचार जेव्हा आमने सामने होतो त्यातून आपण परिवर्तन घडवू शकतो। आज धनगर जमातीची जे काही दिवसापासूनची जे आरक्षणाची जी दशा आणि दिशा आहे, तर ज्यावेळेस हा भारत स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्याच्या नंतर स्वातंत्र्याच्या पूर्वी जे इंग्रजांनी नोकऱ्यामध्ये ज्या शेड्यूल ट्राईबच्या ज्या काही जनजमीन जंगलमधशी निगडीत असलेल्या लोकांना ज्या सुविधा दिल्या होत्या त्याची एक लिस्ट बनवली होती, त्याच धर्तीवर किंवा त्याच्यामध्ये काही परिवर्तन करून स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर 1950 पासून त्याच शेड्यूल ट्राईबच्या नुसार या सर्व जमातींना न्याय मिळत होते। परंतु ज्या केंद्र सरकारने या शेड्यूल ट्राईबच्या संदर्भात म्हणजे धनगराच्या संदर्भात जे 4 बिल पास केले, पहिलं बिल 8 नंबरचं आहे 1956 ला, ते चर्चेला ठेवलं आणि त्या 8 नंबरवर चर्चा करून लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आणि त्यानंतर ते बिल मंजूर करून त्याच्यावर त्याला 63 नंबर देऊन त्याच्यावर अमेंडमेंट करून त्याच्यावर नोटिफिकेशन काढून मॉडिफिकेशन करून त्याच्यावर कायदा तरतूद करून ते त्या लोकांना लागू केलं। आणि ते पूर्वीपासून 50 पासून तर 84 पर्यंत या विदर्भातल्या लोकांना ते मिळत होतं। परंतु ज्या केंद्र सरकारनं 1976 ला क्षेत्रबंधन हटवलं आणि क्षेत्रबंधन हटवल्याच्या नंतर तेव्हापासून या धनगरावर कुरघोडी म्हणजे एक त्यांच्या हक्काच्या जो अधिकार आहे संविधानिक, त्या हक्क अधिकारावर गदा आली। आणि ते गदा आल्याच्या नंतर तिथून सुरू झाल्याच्या नंतर जसं 85 ला एक फतवा काढला, त्या फतव्याच्या आधारे ज्या विदर्भातल्या धनगरांना जे सोयी सुविधा अनुसूचित जनजातीच्या मिळत होत्या त्या मिळणं बंद केल्या, थांबवल्या आणि त्यांचे प्रमाणपत्र जमा केले, काहीला देणे बंद केले। अशा प्रकारच्या कुरघोड्या केल्याच्या नंतर 86 ते 90च्या दशकापर्यंत त्यांना ओबीसी मध्ये सामील केलं आणि ते ओबीसीचं जमत नाही, एका जातीला दुसऱ्या जातीमध्येच्या कॅटेगरीमध्ये टाकता येत नाही, हे राज्य सरकारला अधिकार नसल्याच्या कारणानं मग त्यांना एक सेपरेट असंविधानिक अशी एक कॅटेगरी तयार करून त्या एनटीसी मध्ये त्यांना समाविष्ट केलं। आता हे असंविधानिक समाविष्ट केलं, परंतु यांना आमची कुठलीही विदर्भातल्या लोकांची मागणी नव्हती। आमची जे मागणी आहे का जे आम्हाला पूर्वी सीपीएन बेरारचे आम्ही जे धनगर आहोत, या धनगराला जे पूर्वी मिळत होतो तेच आज रोजी मिळावं, एवढीच आमच्या धनगराची जे प्रतीक्षा होती। आणि जे संविधानाच्या माध्यमातून जो आम्हाला न्याय हक्क मागण्याची जे कर्तव्य आहे, जे अधिकार आहे, त्या अधिकाराच्या नुसार आम्ही आमच्या कर्तव्याचं पालन करून त्या अधिकाराचा लढा लढत असतो। परंतु ते अधिकार आम्हाला मिळूच नये म्हणून हे केंद्र सरकार, हे राज्य सरकार या केलेल्या ज्या चुका आहे यांनी या चुकीवर दुरुस्ती न करता, त्याच्यावर म्हणजे चिंतन न करता, उलट कुठल्या तरी एखाद्या समूहाला धनगर संविधानिक अधिकाराची लढाई लढत असताना एखाद्या समूहाला उभं करून द्यायचं आणि जाती जाती तेढ निर्माण करण्याचं कार्य तर हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करत नाही ना, असं कुठेतरी आज रोजी चित्र
विदर्भातल्या धनगराला वाटून राहिलं. कारण संविधानिक हक अधिकार आम्हाला जे अधिकार मिळाले त्या अधिकाराची लढाई आम्ही आमचे कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून जर लढत असेल आणि त्या लढाईला हे तत्वहीन पक्षाचे हे सत्तालोभी लोकप्रतिनिधी जर एक वेगळं वळण देत असेल तर हे खरंच त्या संविधानाची शपथ घेऊन आमच्या सर्व नागरिकाची जबाबदारीनं हे काम करत असतील का, यावरही आम्हाला कुठेतरी शंका निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे हे जे तत्वहीन पक्षाचे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे हे आम्हाला भावनिक भाषण करून आमच्या जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य तर करत नाही ना, अशी सर्व जनतेतून, या विदर्भातल्या जनतेतून, धनगरातून आणि उर्वरित 33 जातीतून हा सूर निघत आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे का ज्या अनुसूचित जनजातीच्या कॅटेगरीमध्ये एकूण 47 जाती आहे, परंतु त्या 47 जातीला परिपूर्ण वाटा न मिळत नसल्यामुळे ज्या उर्वरित 33 ज्या जाती आहे या 33 जातीला हा वाटा मिळत नसल्यामुळे हा आक्रोश आहे, हा हक्क अधिकाराची लढाई आहे. आणि हे हक्क अधिकाराची लढाई प्रत्येक या उर्वरित 33 जाती आपले कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून लढत असताना सुद्धा हे केंद्र सरकार, हे राज्य सरकार या लोकांवर अन्याय आणि अत्याचार करतात, घसटत नेतात. हे असले जे प्रकार करत आहे, ज्या पोलिसाचा समोर वापर करून कुठेतरी त्यांचे हक अधिकाराची लढाई दाबण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे ज्या इंग्रज जे वृत्ती वापरत होते तेच तर वृत्ती हे वापरत नाही ना, अशी बी कुठेतरी जनतेला शंका येऊन राहिलेली आहे. म्हणून माझं म्हणणं आहे का तुम्हाला ज्या लोकांनी, ज्या जनतेने त्या सभागृहामध्ये न्याय निवाडे आणि आमच्या संदर्भातले कायदे आणि उपाययोजना करण्यासाठी बसवलेला आहे, परंतु ते न करता तुम्ही या लोकांचा गळा घोटण्याचा तरी प्रयत्न करत नाही ना, अशी बी शंका आज रोजी या विदर्भातल्या लोकांना येऊन राहिली. म्हणून कुठेतरी विदर्भ वेगळ्याची मागणी होत आहे, इकडं कोळी समाजाची मागणी होत आहे, तिकडं गवारी समाजाची मागणी होत आहे, तिकडं माना समाजाची मागणी होत आहे, तिकडं हलवा समाजाची मागणी होत आहे, इकडं धनगर समाजाची मागणी होत आहे. मग एवढ्या साऱ्या उर्वरित जमाती जर त्या अन्यायग्रस्त असतील, त्यानं उर्वरित ज्या त्या 12-13 जातीत जर त्या पूर्ण जमातीचा वाटा खात असतील तर हे तरी संविधानाच्या विरोधी आहे ना. मग मला तुम्ही सांगा, जर देश हा संविधानाच्या चौकटीवर चालत असेल तर जो अनुसूचित जमातीची जे कॅटेगरी आहे ते 45 जमातीची लोकसंख्या मोजाची आणि वाटा फक्त 12-13 जातीला द्यायचा, ह्या कुठला संविधानाने दिलेला अधिकार आहे का? आणि या उर्वरित 33 जातीला जेव्हा हक्क मागते तेव्हा हे आमच्यात नाही असा जो प्रोपोगंडा करतात, तर हेच तर त्या जनजमीन जंगलशी निगडीत आहेत का, यांचा इतिहास आहेत का, हे कुठेतरी लोकांनी तपासून बघितलं पाहिजे. कारण ते हे जे गवारी आहे हे जंगलाशी निगडीत आहे, माना लोक आहे जंगलाशी निगडीत आहे, हलबा लोक आहे जंगलाशी निगडीत आहे, धनगर लोक आहे जंगलाशी निगडीत त्यांनी राहिलेले आहे. जनजमीन जंगल वाचवण्यासाठी यांनी लढाई लढलेले आहे. जर हा इतिहास आमच्या महापुरुषापासून आम्हाला जर वारसा हक्क लागला असेल, बलाढ्य अशा इंग्रजाला या भूमीतून सडो की पळो करून सोडलं असेल आमच्या महापुरुषाने, हा त्यागाचा इतिहास जर आम्हाला असेल आणि आम्हाला आज रोजी जर आम्हाला भारत स्वातंत्र्यामध्ये जर आम्हाला परक्यासारखं वागवत असेल तर हा संविधानाचा आणि संविधानाच्या नुसार आम्हाला मिळालेला हक्काचा कुठेतरी अपमान हे सत्तालोभी लोकप्रतिनिधी करत तर नाही ना, अशी शंका आज रोजी जनतेत येत आहे. म्हणून जे मिळालेलं आहे, जे पूर्वी आम्हाला लागू होतं तेच द्या. कारण ते ज्या बिहारच्या भैयाराव मुंडांनी एक पिटिशन दाखल केली होती सुप्रीम कोर्टात आणि ते SC आणि ST मध्ये ज्या समानार्थी शब्दाच्या जाती आढळत होत्या त्या जातीला तो न्याय मिळत नव्हता.
म्हणून ते पिटिशन दाखल केली होती. आणि ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाला ते पिटिशन दाखल झाली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारणा केली का बाबा SC ST मध्ये या समानार्थी शब्दाच्या जाती आढळतात आणि या जातीला तुम्ही कशा प्रकारे संबोधतात आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये संबोधता. त्यावेळेस केंद्र सरकारनं ॲफिडेव्हिट दिलेला आहे आणि त्या ॲफिडेव्हिटच्या नुसार सुप्रीम कोर्टानं तो आदेश काढलेला आहे. तो आदेश सर्व भारतातल्या राज्याला लागू आहे. परंतु 4 राज्यामध्ये त्याची दुरुस्ती झाली, तो आदेश लागू केला. परंतु उर्वरित बाकीचे जे काही राज्य आहे त्यामध्ये तो आदेश लागू केला नाही. त्यामध्ये मुख्यतः महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 झाली. त्यावेळेस CP बेरारचे जे विदर्भातले 8 जिल्हे होते हे 8 जिल्हे महाराष्ट्रामध्ये यांनी सामील करून घेतले. मग यांना पूर्वी CP बेरारमध्ये ज्या नावाने हे सामील झाले या महाराष्ट्रात त्याच नावाने त्यांना त्या न्याय हक्क मिळत होता 85 पर्यंत. परंतु या सरकारला कुठेतरी त्या लोकांवर विदर्भातल्या त्या 8 जिल्ह्यातल्या लोकांवर गदा आणायची होती. त्यांच्या हक्काधिकारावर कुठेतरी त्याचा खून करायचा होता. म्हणून तर हे षडयंत्र केंद्र सरकारनं किंवा राज्य सरकारनं मिळून तर केलं नाही ना. कारण तर जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार करत नसतील तर ते केंद्र सरकारनं केलं पाहिजे. कारण या भारताचा पहिला नागरिक राष्ट्रपती आहे आणि राष्ट्रपतींनी ते राज्यपालाला विचारून त्याच्यावर एक चिंतन करून ते त्या समूहाला योग्य तो न्याय देण्याचं कार्य केलं पाहिजे. परंतु असं या भारतामध्ये स्वतंत्र भारतात होताना दिसत नाही. हे मोठी आमच्या या भारतातल्या नागरिकाची खेदाची बाब असं आम्हाला वाटतात. म्हणून कुठेतरी आम्ही स्वातंत्र्यात आहो का पारतंत्र्यात आहो असा शंका सुद्धा बाकी सर्व उर्वरित 33 जातीला येऊन राहिलेली आहे. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला का हे ज्या उर्वरित अनुसूचित जमातीमध्ये ज्या उर्वरित 33 जमाती आहे ज्या त्यांनी न्याय हक्कापासून कोसो दूर आहे, त्यांचा आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक प्रगती झालेली नाही, अशा त्या प्रभावात आणण्यासाठी त्यांना मिळालेले हक्काधिकार पूर्वी मिळालेले हक्काधिकार ते बहाल केले पाहिजे. यावर तुम्ही कुठेतरी चिंतन केलं पाहिजे आणि त्यांना स्वातंत्र्य भारतात तुम्ही राहत आहे, तुम्ही नांदत आहे अशी भात झाली पाहिजे आणि आनंदी ते जीवन जगले पाहिजे. कारण आज रोजी शिकले सवरलेले लोक आहे आणि आमचे शिकले सवरलेले जे मुलं आहे ते त्याच्यावर स्टडी करलेले आहे. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हा जर इतिहास आहे. म्हणून आज आमचे पोरं ते पिलेले आहे आणि पिऊन ते गुरगुराला लागले. म्हणून त्यांची शाळा कुठेतरी त्यांना शाळेपासून डावलण्याचा जर षडयंत्र असेल, त्यांना शिष्यवृत्तीपासून डावलण्याचा षडयंत्र असेल, त्यांच्या प्रगतीपासून त्यांना खाली दाबण्याचा जो प्रयत्न चालला असेल, तर हा कुठेतरी आज रोजी विदर्भातले किंवा या उर्वरित 33 जमातीतले लोक खपवून घेणार नाही. एवढंच मी या माध्यमातून सांगतो. आणि जे या उर्वरित 33 जमातीमध्ये शिकले सवरलेले पोरं आहे, आपला लढा आपल्यालाच लढण्यासाठी एक पाऊल घराच्या पुढे टाकून रस्त्यावर येऊन आपली अधिकाराची लढाई, संविधानिक अधिकाराची लढाई, आपले कर्तव्य डोळ्यासमोर ठेवून आपण लढत राहू आणि ते आपण मिळवू. कारण बलाढ्य अशा इंग्रजाला आपल्या महापुरुषाने नमवलेलं आहे, हे तर कोण आहे. म्हणून या म्हणीप्रमाणे आपण जे हक्क पाहिजे सारेच दान करते, रक्षा तुझी न माझी हे संविधान करते, अशा या म्हणीप्रमाणे आपण आपला न्याय हक्क मिळवू शकतो. म्हणून कुठेतरी आपली जे हक्काची लढाई आहे ते योग्य दिशेनं आपण नेऊ आणि चिंतन मनन करू. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमच्यावर देतो. कारण लोकांना जागृत करून त्याच्यावर चिंतनानं मनन करून आपण एक संकल्प सारखं एका बंधनात बांधून आपण ते पुढे आपला विजयाचा रथ घेऊन जाऊ शकतो आणि आपण विजय मिळवू शकतो. एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो.